आज आपण सोप्या टिप्स वापरून क्रिस्पी आणि आतून असा जाळीदार मेदूवडा पाहणार आहोत। तर आपण एक तोडून बघूया। बघा बाहेरून कसा क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असा मेदूवडा आहे। आणि तसेच दोन असे पद्धतीने मेदूवडा कसा बनवायचा हे सांगितलं आहे। तर आपण रेसिपी बघू। आता मेदूवडा बनवण्यासाठी उडीद डाळ मी रात्री 2 वाट्या भिजायला ठेवली होती। 3 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी रात्री भिजायला ठेवलेली होती। आता तुम्ही 5-6 तास भिजवलं तरी चालेल। आता ही डाळ चांगली डबल झालेली आहे आणि फुललेली पण आहे। आता आपल्याला ह्या डाळीचं पाणी नितळून घ्यायचं आहे। त्यासाठी चाळण घेतलेली आहे। चाळणीमध्ये सर्व डाळ टाकून पाणी नितळून घ्यायचे। डाळ आपल्याला सुक्कीच वाटायची, पाणी ठेवलं तर मग बॅटर पातळ होतं। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी डाळ टाकून घेत आहे। जेवढी डाळ होती त्याची निम्मी डाळ मी टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये मिक्सरवर फिरवताना डाळ आपल्याला असं ऑन ऑफ करून फिरवायची आहे। चमच्याने चांगलं हलवून सतत डाळ आपल्याला ती मिक्सरमधून काढायची आहे। आता हे बॅटर बघा, मी असं मीडियम साईड ठेवलेली, जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही। थोडा वेळ लागतो पण डाळ अगदी मस्तपैकी दळली जाते। त्यानंतर हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता हे बॅटर बघा किती घट्ट आहे। जर त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटली तर 1 किंवा 2 चमचे टाकायचं, पण मी शक्यतो पाणी टाकलेच नाही। थोडा वेळ लागतो पण छानपैकी मिक्सरमधून फिरवली जाते। अशा पद्धतीने आपण सर्व डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला एक साईडनीच फेटायची आहे। ती आपण 5 ते 6 मिनटं चांगली फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं असं हलकं होतं। आता हे पीठ बघा एकदम हलकं झालेलं आहे। 5-6 मिनटं आपण फेटून घेतलेले आहे। आता ते चेक करण्यासाठी एक बाऊल घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पीठ सोडायचं, अगदी वर तरंगतं पीठ। आता दुसरी स्टेप म्हणजे पीठ सहज पडतं, म्हणजे आपलं हे जे बॅटर आहे ना अगदी हलकं परफेक्ट झालेला आहे। आता त्यासाठी लागणारा थोडा मसाला घेतलेला आहे। 3 मिरच्या घेतलेल्या, कढीपत्ता आणि अर्धा इंच आलं। आता त्याची पेस्ट तयार करून ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे। आणि आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे असे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मेदूवडा हा चांगला वरून असा क्रिस्पी होतो। आणि त्यानंतर मग त्यामध्ये हे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये असे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि हे बॅटर एकसारखं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे आपला मेदूवडा बनवण्यासाठी। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल तापवायला ठेवायचं, गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा। आता आपल्याला हे बॅटरमध्ये ना पहिल्यांदा पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं घेऊन हातामध्ये त्याला अंगठ्याने असं होल पाडायचं आणि कढईमध्ये सहज सोडून द्यायचं, ते सुटले जातं लगेच। आणि आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे, कारण जास्त हाय फ्लेमवर ठेवल्यावर वरून असा लवकर शिजला जातो ना, आतून मग कच्चा राहतो। त्यासाठी मिडियम फ्लेमवर ठेवूनच आपल्याला मेदूवडे तळून घ्यायचं आहे। आता ही करण्याची म्हणजे थोडंसं हाताला पाणी द्यायचं आणि मध्ये असा गोळा घेऊन असं बोटाने त्याला होल पाडून अगदी सहज असं सोडायचं। आता हे एका साईडनी चांगलं तापेपर्यंत म्हणजे तळेपर्यंत दुसरी साईड आता त्याला उलटायची नाही। आता पूर्ण मिडियम फ्लेमवर छानपैकी असं तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी असे मेदूवडा। आता दुसऱ्या साईडनी हे बघा किती हलके झालेले आहेत, अगदी तेलाच्या वर तरंगत आहेत हे बघा। आणि एका साईडने पूर्ण तळलेले आहेत आणि मगच दुसरी साईड वळायचे आहेत। ह्याला साधारण 3 मिनटं तरी लागतात तळायला। हे बघा किती चांगलं टेक्स्चर आलेलं आहे, अगदी ब्राऊन्स कलर आलेला आहे। मस्त आपल्याला मेदूवडा तळून झालेले आहे।
आता तेल थंड झालेलं असतं. परत हा मीडियम फ्लेमवर ठेवून तेल तापून घ्यायचं. आता दुसरी पद्धत म्हणजे एक चमचा घ्यायचा, त्याला पाण्याचा हात ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं बॅटर ठेवायचं आणि सेंटरला त्याला होल पाडायचं. अगदी व्यवस्थित असं त्याला आकार देऊन सेंटरला मेदूवड्याचा आकार देऊन मध्ये सेंटरला होल पाडल्यानंतर ते तेलामध्ये 2-3 सेकंद तसंच ठेवायचं. म्हणजे काय होतं, ते बॅटर असतं ना मेदूवड्याचं आपोआप तेलामध्ये सुटलं जातं. आता दुसऱ्यांदा पण तेलाचा पाण्याचा हात द्यायचा. म्हणजे परत त्याच्यावर बॅटर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचं. आता कधी-कधी चिटकतो चमच्याला. मग अशा वेळेस काय करायचं, एखादं स्टिक किंवा चाकूनी ते सहज असं प्रेस केलं की ते बॅटर सुटलं जातं. परत धुवून घ्यायचं, परत बॅटर ठेवायचं आणि सहज असं 2-3 सेकंद ठेवलं, तेलामध्ये ठेवलं की चमच्यामधून ते बॅटर सहज सुटलं जातं. अशा पद्धतीने पण एक सहज असा मेदूवड्याचा आकार पण येतो आणि आपल्याला इझी असा मेदूवडा आपण बनवू शकतो. आणि एका साईडनी पूर्ण तळल्यानंतरच दुसरी साईडनी तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे मेदूवडे तयार करून घेत आहे. आता 2 पद्धतीने सहज असा हाताने पण सहज येतो आणि ह्या चमच्याने पण सहज येतो. आता अजून एक नवीन पद्धत निघालेली आहे, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे. त्याची मशीन पण निघालेली आहे. त्या बॅटरमध्ये टाकलं की सहज असं मेदूवडा त्याच्यामध्ये पडला जातो आणि आकार पण अगदी व्यवस्थित असा परफेक्ट येतो. आता हा मेदूवडा बघा, त्याला पण 3-4 मिनटे लागतात. अशा पद्धतीने आपण सर्व मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. आता हे मेदूवडे आपण सांबार किंवा नारळाची चटणी यामध्येही खाऊ शकतो. अगदी टेस्टी खूप चांगले लागतात हे वडे. मेदूवडा बनवताना छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या. फक्त बॅटर करताना अगदी पाणी न टाकता बॅटर करायचं. त्याच्या फेटताना 5-6 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर मग तळताना पण एकदम व्यवस्थित असं 3-4 मिनटं तळायचं. आणि तुम्हाला 2 पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीने तर सहज आपल्याला मेदूवडा टाकता येतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.